न्यू मशीनवर पहिल्या ब्लाऊजची पायपिंग पाहू शकता. किती छान असं सोपी आणि सरळ पद्धत. बघा एकदम सोपी. ऑनलाईन क्लासमध्ये मी पुण्याच्या एक ताई आहे आपल्याकडं, नंदिनी मॅडम, त्यांनी आधी 4 वेळा क्लास केला पुण्याला, पण त्या म्हणता अशी पद्धत कुठंच दाखवली नाही मला. तुमची पायपिंगची पद्धत बी खूप सोपी आहे. आणि त्यांनी तुम्हाला वाटत असेल ऑफलाईनमध्येच माझे ब्लाउजं बसता, पण आता ऑनलाईनमध्ये बी मी क्लास केला. तर ऑनलाईनमध्ये पुण्याच्या जे ताई आहे नंदिनी मॅडम, गीता मॅडमचं बी बसलं, राजश्री मॅडमचं पण बसलं, गुजरातचे त्या दोघी, तर त्यांचं पण बसलं. त्या पण म्हणता पायपिंगची अशी सोपी पद्धत मी कुठंच बघितली नाही. एकदम सोपी सरळ आणि छान पद्धत आहे तुमची. जसे असं वाटतं का तुम्ही पायपिंग नाही करत आहे, सरळ कपड्यावर टीप मारते, या पद्धतीने तुम्ही हे करता. आणि तुम्ही पाहू शकता मी जे आज अंगावर ब्लाऊज घातलेलं आहे ते ऑनलाईनमध्येच त्यांना दाखवलेलं होतं. माझं ब्लाऊज बी बघा तुम्ही किती फिटिंगमध्ये आणि छान बसलेलं आहे. या पद्धतीने मी ही पद्धत दाखवते बघा. पायपिंग पण बघा किती छान बारीक आणि गोट पण बघा किती छान आलेलं आहे. तसंच मी आहे सोपी आणि सरळ पद्धत दाखवत असते प्रत्येकाला. बघा प्लीज मला कमेंट करत जा आणि फॉलो लाईक कमेंट करत जा आणि सांगत जा तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते, मी कशा पद्धतीने शिकवते, तुम्हाला काय आवडतं माझ्या व्हिडिओमध्ये, शिकवण्याची पद्धत कशी वाटते. तर प्लीज फॉलो लाईक कमेंट करत जा मला. 6 महिन्यात तुम्ही मला खूप पुढं आणलेलं आहे, तर अजून पुढं आणा, हीच नम्र विनंती सगळ्यांना. मी 8 वर्षापासून कटोरी ब्लाऊज बंद केलं होतं घालायचं, पण ऑनलाईनमध्ये त्यांना स्टेप बाय स्टेप मला दाखवायचं होतं. तर मी माझा मापाचं ब्लाऊज कापलं आणि त्यांना त्यांच्या मापाचं सगळ्यांना ब्लाऊज कापायला लावलं आणि सगळ्यांना मी सांगितलं व्हिडिओ कॉलवर कसं कसं ब्लाऊज शिवायचे. तर त्यांनी मला फॉलो केलं आणि मी ज्या पद्धतीने शिवत गेली त्या पद्धतीने ते पण शिवत गेले. तर माझं ब्लाऊज बी बघा किती छान असं ब्लाऊज बसलेले पाहू शकताय. एकदम छान असं ब्लाऊज शिवलेले आहे. आणि आता बघा आपल्या नवीन मशीनवरची पहिल्या ब्लाऊजची पायपिंग बघा किती छान आलेली आहे. तर सांगा मला कसं वाटलं.